विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। मी विशाल जगदाळे आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांशी नेहमीच भेटत असतो। आज देखील आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आणि आपल्या बरोबर आहेत विस्तार अधिकारी साहेब दत्तप्रसाद जंगम आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आणि साहेबांना नुकताच महात्मा फुले पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। साहेब, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद, नमस्कार साहेब, तुम्हाला आता नुकताच पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्याबद्दल विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं आपल्याला आपलं अभिनंदन आणि आपल्या शैक्षणिक कार्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत। थँक्यू साहेब, मला थोडंसं मी तुमच्या बालपणाकडे जातो। तुमचं लहानपण कसं होतं? तुम्ही तुमचं प्रॉपर गाव कोणतं होतं, काय सांगाल आपण? सर, मी दत्तप्रसाद जंगम, राहणार उपळे माकडाचे, तालुका जिल्हा उस्मानाबाद। माझं बालपण, माझा जन्म उपळे गावातच झाला आणि माझा बालपणीचा काळ खूप आनंददायी अशा प्रकारचा काळ होता। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळे माकडाचे या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्यानंतरचं पुढचं शिक्षण जे आहे ते उपळे रयत शिक्षण प्रसारक संस्थेचे हरिभाऊ गोगरे हायस्कूल उपळे माकडाचे या ठिकाणी 10वी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आणि तो जो काळ होता, शालेय जीवनातला काळ, तो अतिशय आनंददायी अशा प्रकारचा काळ होता। त्या ठिकाणी शाळेमध्ये मी एक चांगला हुशार विद्यार्थी म्हणून माझा लौकिक होता। सर्व शिक्षक त्यामुळं मला अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे प्रेम करत होते आणि त्यामुळं माझं शिक्षणही अतिशय चांगल्या पद्धतीनं 10वी पर्यंत पूर्ण झालेलं आहे। बरोबर आहे, म्हणजे शिक्षणाची आवड तुम्हाला लहानपणापासूनच होते? निश्चितच शिक्षणाची आवड खूप होती। मी शिकलो म्हणूनच आज मी या ठिकाणी आहे आणि माझ्या या संपूर्ण जीवनाचं जे श्रेय आहे खऱ्या अर्थानं मी माझ्या शिक्षकांना, माझ्या आईवडिलांना, माझ्या गावाला निश्चितपणे देतो। खरं तर सरांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती आणि सर आज धाराशिव येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्य करत आहेत। सर, हा जो पुरस्कार मिळालेला आहे, या पुरस्काराच्या संदर्भामध्ये आम्हाला थोडीशी विस्तृत माहिती सांगाल का? म्हणजे काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात? रामलिंगप्पा वैरागकर प्रतिष्ठान उमरगा हे एक असं प्रतिष्ठान आहे की या प्रतिष्ठान मार्फत समाजामध्ये जे काही विशेष काम करणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात। जे साहित्य क्षेत्रामध्ये काम करतात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात, उद्योजकता क्षेत्रामध्ये काम करतात, समाजसेवेमध्ये काम करतात, त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात। अशा निवडक लोकांना वेचून घेऊन हे प्रतिष्ठान पुरस्कार देतं। दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात। या पुरस्काराचं हे 5वं वर्ष आहे। हे पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यतिथी दिनी 28 नोव्हेंबर रोजी जाहीर केले जातात आणि लागलीच नियोजनाचा एक 8-15 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर हे पुरस्कार रामलिंगप्पा प्रतिष्ठान, हे जे उमरग्याचं वैरागकर प्रतिष्ठान आहे, या प्रतिष्ठान मार्फत दिले जातात। त्या प्रतिष्ठानचे सुभाष वैरागकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वैरागकर मॅडम या दोघांचं योगदान याच्यामध्ये आहे। हे दोघेही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे शिक्षक आहेत, ज्यांना राज्य पुरस्कार प्राप्त आहेत असे शिक्षक आहेत। त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे। आणि या प्रतिष्ठानच्या मार्फत समाजामध्ये जे गोरगरीब आहेत, जे गरजू आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देणं, त्याचबरोबर समाज जागृती करणं, अंधश्रद्धा निर्मूलन करणं, अशा प्रकारची विविध कामं हे प्रतिष्ठान करत आहे। आणि या प्रतिष्ठान मार्फत समाजातल्या एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा गौरव करण्याचा त्यांचा उद्देशच असा असतो की त्यामुळं एक समाज एकत्रीकरण होईल, समाजामध्ये चांगली चळवळ निर्माण होईल, अंधश्रद्धा निर्मूलन होईल। यावर्षीच्या पुरस्कारामध्ये इंद्रजित भालेराव, जे की विख्यात लेखक आहेत, त्यांना देखील पुरस्कृत केलं जात आहे। त्याचबरोबर विश्वनाथ महाजन आहेत, त्यांनाही पुरस्कृत केलं जात आहे। त्याचबरोबर श्रीशैल्य जट्टे, श्रीराम माळे यासारखे जे अत्युत्कृष्ट शिक्षक आहेत, जे अतिशय चांगली सेवा शिक्षण क्षेत्रामध्ये देत आहेत, अशा शिक्षकांचा देखील गौरव या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीनं केला जात आहे। अशा प्रकारे मी या प्रतिष्ठानबद्दल माहिती सांगू इच्छितो की प्रतिष्ठानचा कार्य जे आहे ते समाजासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं कार्य आहे। म्हणजे ज्या त्या क्षेत्रामध्ये जो चांगलं काम करतो त्या व्यक्तीला सन्मानित करण्याचं कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 5 वर्ष झालं अविरतपणे सुरू आहे। खरं तर अशा प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच आपल्या समाजामध्ये जे चांगलं कार्य करतात
त्यांच्या चांगल्या कार्याचा कुठंतरी गुणगौरव होतो आणि त्यांना सुद्धा एक ऊर्जा प्राप्त होते, त्यांना सुद्धा एक त्यांच्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जाते असं वाटतं आणि आपलं काम करण्यासाठी त्यांनाही एक कुठेतरी प्रेरणा मिळते. सर काय वाटतं तुम्हाला? निश्चितच सर, की मी शाळेमध्ये असताना शिक्षक म्हणून काम करत असताना एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न मनापासून केला. हे करत असताना शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं, प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणं, त्याचबरोबर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवणं, त्याच्यामध्ये ते विद्यार्थी पारंगत होतील, निष्णात होतील त्यासाठी प्रयत्न करणं, त्यांचे जादा ताशेच लिहिणं, अशा प्रकारचं काम करत असताना मला यश खूप मोठ्या प्रमाणात चांगलं मिळत गेलं. त्या परीक्षेचा मी मार्गदर्शक म्हणून काम केल्यामुळेच मी विस्तार अधिकारी पदाची परीक्षा देऊ शकलो आणि ही परीक्षा मी सहजगती अगदी चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झालो आणि विस्तार अधिकारी पदावर पुन्हा मी माझी निवड झाली आणि त्या ठिकाणी मी कार्यरत आहे. हे विस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना सुद्धा शिक्षण विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर शिक्षकांना प्रेरणा देऊन कामाला लावणं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक भरीव अशा प्रकारचं चांगलं काम आहे. शासनाचे जे ध्येय धोरण आहे, शासनाचा जो मुख्य उद्देश आहे शिक्षणाचा, तो उद्देश सफल करण्यासाठी मी अगदी मनापासून तनमन धनानं काम करत आहे आणि या कामाची नोंद ही निश्चितपणे समाज कुठेतरी घेत असतो आणि ती नोंद मला वैराग्य प्रतिष्ठानं घेतलेली दिसून येते. मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावं वाटतं की मला यापूर्वीही विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्यामध्ये एअर इंडियाचा बोल्ट अवॉर्ड, ब्रॉड आउटलुक लर्नर टीचर, BOLT ब्रॉड आउटलुक लर्नर टीचर, हा सन्मान एअर इंडियानं मला दिला होता 2006 साली. त्यांनी एक पर्यावरणपूरक अशी परीक्षा घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी विविध घोषवाक्य मागवली होती. त्यामध्ये मी एक घोषवाक्य दिलं होतं, कॅरी अ बॅग नॉट कॅरी बॅग. हे घोषवाक्य माझं त्या ठिकाणी भावलं गेलं आणि त्यातून माझी त्यामुळे निवड झाली होती आणि मला तो पुरस्कार ब्रॉड आउटलुक लर्नर टीचर हा पुरस्कार एअर इंडियाने दिला होता. त्याशिवाय विविध प्रतिष्ठानने यापूर्वीही पुरस्कृत केलेला आहे. उत्कृष्ट पट नोंदणीसाठी मी ज्या संस्थेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये काम करतो त्या जिल्हा परिषदेने देखील मला सलग 2008 ते 2012 पर्यंत 6 वर्ष उत्कृष्ट पट नोंदणीचे पुरस्कार दिलेले आहेत, गौरव केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण चांगलं काम करत गेल्यानंतर निश्चितपणे कुठेतरी आपली दखल घेतली जाते याची मला निश्चित जाणीव आहे आणि त्यामुळं एक चांगलं काम करण्याची ऊर्जा, प्रेरणा सतत मिळत राहते. पुरस्कार हे आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असे असतात आणि ते पुरस्कार या ठिकाणी मला मिळत आहेत. त्याबद्दल खरोखरच म्हणजे वैराग्य प्रतिष्ठानला सुद्धा मी धन्यवाद देतो, आपल्या चॅनलला सुद्धा धन्यवाद देतो. तर आपण चर्चा करत आहोत श्री दत्तप्रसाद जंगम साहेब यांच्याशी. जिल्हा परिषद धाराशिव येथे ते विस्तार अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. साहेब, खरं तर तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे कार्य करत आहात. मला एक असा एक प्रश्न विचारायला आवडेल की साहेब, विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काही बदल दिसून येतोय का? की पूर्वीचा विद्यार्थी आणि आताचा विद्यार्थी याच्यामध्ये काय बदल तुम्हाला दिसून येतोय आणि पूर्वीच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं शिक्षकांना सामोरं जावं लागायचं, की पूर्वीच्या विद्यार्थ्यांना अगदी शिक्षक म्हणलं तर आम्ही सुद्धा शिक्षकांकडनं अगदी छडीमुळच मार खाल्लेला आहे आणि आताची जरा मुलांची किंवा आणि पालकांची पण मानसिकता बदलत आहे. तर त्यावर तुम्ही कसं कार्य करता आणि शिक्षकांना कसं पद्धतीनं मार्गदर्शन करता आणि विद्यार्थ्यांना पण कसं मार्गदर्शन करता? धन्यवाद सर, मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप आवडेल. कारण असं आहे की पूर्वीचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी, सर विद्यार्थी हा विद्यार्थी आहे. शिक्षण पद्धती ज्या आहेत त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहे आणि त्यामुळं आता पूर्वी आपल्याला आता आपण उहापोह केला की पूर्वी शिक्षक मारत होते, छडी मारत होते, शिक्षा देत होते आणि पुत्रवत प्रेम पण करत. नक्कीच. आणि हे जे होत होतं ते कुठेतरी धाकदळशा, परंतु त्याचा एक निगेटिव्ह परिणाम होत होता. काही मुलं भीतीनं शाळा सोडून जातात, गळती होत होती. शिक्षेचा तो दुष्परिणाम होता आणि शिक्षेमुळे काही जण खूप सुधारले होते. परंतु शिक्षा हे शिक्षण क्षेत्रामध्ये आता मान्य नाही. आरटीचं कलम जे आहे, नियम आहे, त्यानुसार शिक्षेला पूर्णपणे प्रतिबंध केलेला आहे. आता विद्यार्थ्यांना शिक्षा अजिबात करायची नाही. प्रेमानं माणूस सुधारतो याच्यावर संपूर्ण जगानं विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रेम द्या, माया द्या, निश्चितपणे त्यांच्यामध्ये बदल दिसतो. पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आताच्या विद्यार्थ्यांमध्ये तुलना करायची झाल्यास पूर्वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा आजचे विद्यार्थी खूप स्मार्ट आहेत. याचं सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की निश्चितपणे आईवडिलापेक्षा, कोणत्याही आईवडिलापेक्षा त्यांची मुलं हा मोबाईल चांगल्या पद्धतीने हाताळतात. नक्कीच. म्हणजेच ह्याचं एक छोटं उदाहरण असं आहे की आपल्या लक्षात येईल की विद्यार्थी एवढा स्मार्ट आहे की त्याला कितीही द्या
घ्यायला तयार तयार आहे आहे. आणि फक्त त्यामुळे देणारा पाहिजे. देणारा त्याला पाहिजे हो. आणि जितकं तो घेईल हो. तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं ग्रास्प करतोय, घेतोय, शिकतोय आणि त्याची धडाडी खूप मोठी आहे. बदलत्या जगामध्ये हो. जे आर्टिफिशियल तंत्रज्ञान येत हो, हो, हो. आहे याला सामोरं जाण्यासाठी हा विद्यार्थी अत्यंत सज्ज सज्ज आहे. आहे. प्रत्येक म्हणजे आव्हान हो. चांगल्या पद्धतीने पेलण्यासाठी समर्थ आहे आणि तशा प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं बदल होत आहेत. बरोबर. आणि हे जे बदल आहेत की आज प्रत्येक वर्गातून ज्या ठिकाणी गावामध्ये वर्ग खोली नव्हती हो. कुठेतरी मंदिरामध्ये शाळा भरायची, Yes. आज गावोगावी वर्ग खोल्या झालेल्या झाल्या. आहेत. खूप चांगल्या पद्धतीच्या इमारती उभ्या राहिल्या. प्रत्येक शाळेमध्ये एलईडी टीव्ही गेला, कॉम्प्युटर आले. कम्प्युटर आले. हो. प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल हो. कार्यशाळा, डिजिटल वर्ग उभा राहिले. हो. आणि त्यामुळं जगाचं जेवढं काही येणारं ज्ञान आहे ते सगळं ज्ञान विद्यार्थ्यांना घर बसल्या मिळू लागलेलं आहे आणि त्यामुळं विद्यार्थी आजचा अत्यंत स्मार्ट आहे. तो आव्हानं पेलण्यासाठी समर्थ होत आहे, सशक्त होत आहे. त्याला जितकं देईल तेवढं कमी आहे. आणि तशाच प्रकारचे शिक्षक सुद्धा अतिशय चांगले दर्जेदार शिक्षक हो. आज या ठिकाणी आता शाळेला मिळत आहे. मिळत आहे. प्रशिक्षित शिक्षक आहेत सगळे. हो, हो, हो. प्रशिक्षित तर आहेतच, पण त्यांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते तंत्रज्ञ झाले आहेत. ते चांगल्या पद्धतीनं वेगवेगळी उपकरणं हाताळतात हाताळतात. आणि सुसज्ज अशा प्रयोगशाळा शाळेमध्ये झालेल्या आहेत. हो. ग्रंथालय समृद्ध झाले आहेत. हो. आहे ती प्रेरणेची आणि बरोबर. आमचं जे काम आहे मुख्यतः शिक्षकांना हो. प्रेरणा देण्याचं तर ते तुम्हाला काम सुरुवातीला शिक्षकांना प्रेरित करावं लागत असेल आणि शिक्षक परत विद्यार्थ्यांना प्रेरित करत निश्चित, असतील निश्चित. असं निश्चित सर, कारण आम्ही शिक्षकांना प्रेरणा देतो. बरं. आमच्या शिक्षण परिषदा सुरू असतात. त्या हम्म. शिक्षण परिषदांच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी आम्हाला शिक्षक एकत्रित मिळतात, शिक्षकांशी संवाद साधायला मिळतो, हो. त्यावेळी आम्ही शिक्षकांना प्रेरणा देतो. शिक्षणात आलेले नवीन विचार प्रवाह त्यांना समजून देतो हो. आणि हे सगळे नवीन विचार प्रवाह ते अवगत करतात आणि त्यांचा उपयोग योग्य पद्धतीनं करतात की नाही याचंही पर्यवेक्षण आम्हाला करावं करावं लागतं. लागतं. आणि ते पर्यवेक्षण सुद्धा आम्ही अतिशय चोखपणे करतो आणि त्यामुळं आज शिक्षण क्षेत्रात फार मोठी क्रांती दिसत आहे. तर आताच आपण दत्तप्रसाद जगदम साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी विविध विषयावरती अतिशय छान पद्धतीनं मार्गदर्शनही केलेलं आहे आणि आपण त्यांचा जीवनपट देखील उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना अशाच पुरस्कारांनी आणखी सन्मानित करण्यात यावं अशा शुभेच्छा आम्ही तुम्हाला विश्वविशाल न्यूज कडनं देतो साहेब. आणि तुम्ही विश्वविशाल न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला आपली अशीच प्रगती होत राहो, आपल्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात यावं अशा शुभेच्छा देखील विश्वविशाल न्यूजच्या टीमकडून आम्ही देतो आणि आपण इथेच थांबूयात. धन्यवाद सर. आपलं जे चॅनल आहे हे चॅनल खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि खरोखरच समाजाला अशा प्रेरक मुलाखतींची आवश्यकता आहे. तशाच प्रकारे चांगल्या चांगल्या बातम्यांची आवश्यकता आहे ज्यामुळं समाजामध्ये एक चांगली क्रांती निर्माण होईल आणि एक आपला समाज सुसंघटित, बळकट आणि वैभवसंपन्न समाज होईल. यासाठी आपण जे कार्य करत आहात त्यालाही माझ्याकडून खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद. तर विश्वविशाल न्यूजवरती अशाच नवनवीन बातम्या, नवनवीन मुलाखती आणि अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांशी आपण भेटत राहणार आहोत आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी, अशाच मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. विश्वविशाल न्यूजसाठी मी विशाल जगदाळे, धाराशिव. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.